नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया फिओनिक्स मिल्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,385.40 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 60,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,137 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,704.75 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 97.07%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट डेट ठेवली आहे 20 ऑगस्ट 2024 आणि त्याचसोबत या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया सॅफेअर फूड्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,549.30 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 10,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,817.20 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,213 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 14.50%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया निर्लॉन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 424 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 4,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 475.05 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 381 रुपये आणि निर्लॉन लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 3.10%चे रिटर्न दिले आहे आणि निर्लॉन लिमिटेडने 11 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी निर्लॉन लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया भारत डायनॅमिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,326.70 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 48,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,794.70 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 450 रुपये आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 136.26%चे रिटर्न दिले आहे आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडने 0.85 रुपीज म्हणजे 85 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 678.60 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 825.95 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 432.30 रुपये आणि राईट्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 45.02%चे रिटर्न दिले आहे आणि राईट्स लिमिटेडने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.